आनंदाच्या गावी रोज जगण्याचा आरंभ शुभारंभ. पुण्याच्या चहू दिशांना सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळवून देणाऱ्या वास्तुशोधची आणि पर्यायानं सचिन आणि नितीन कुलकर्णी या भावांची धाडसी गोष्ट अर्थात शुभारंभ जगण्याचा. श्रोते हो, नमस्कार. वास्तुशोध प्रस्तुत शुभारंभ जगण्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. वास्तुशोधच्या अर्बन ग्राम या गृहप्रकल्पाविषयी आपण आजवर बोललो आहोतच. पुण्याच्या परिघावर अतिशय वाजवी किमतीत मध्यम वर्गाला मॉडर्न घरं देणारे हे गृहप्रकल्प आज पुण्यात अनेक ठिकाणी उभारले जात आहेत. पुण्यासोबतच या गृहप्रकल्पांचा फायदा पुण्याबाहेरील इतर शहरांना मिळावा यासाठी वास्तुशोधनं पहिलं पाऊल उचललं आणि ते म्हणजे बारामती येथील अर्बन ग्राम. या अर्बन ग्रामविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वास्तुशोधचे व्यवस्थापकीय संचालक श्री सचिन कुलकर्णी. सचिनजी नमस्कार. नमस्कार योगेश. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत आज श्री लक्ष्मण तांबे, व्हाईस प्रेसिडेंट सेल्स. नमस्कार तांबेजी. नमस्कार. तर सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सचिनजी, सगळ्यात आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आम्हाला सांगा, बारामतीमध्ये अर्बन ग्राम उभारण्याचा निर्णय आपण का आणि कसा घेतला? योगेशजी, यापूर्वी आपण बऱ्याचदा अर्बन ग्राम ह्या संकल्पनेविषयी खूप बोललेलो आहोत. हो हो. जो सुशिक्षित मध्यमवर्गीय ग्राहक आहे त्याचं जे पहिलं घर आहे त्याला आपण अर्बन ग्राम म्हणतो आणि त्याची एक किमतीची एक ब्रॅकेट आहे 15 ते 35 लाखातली मॉडर्न घरं, असं त्याची व्याख्या आहे. बरोबर. मला वैयक्तिक असं वाटतं की अर्बन ग्राम ही जी संकल्पना आहे ती पुण्या व्यतिरिक्त अशा प्रत्येक शहरात व्हायला हवी ज्या शहराची लोकसंख्या काही लाखांची आहे. बरं. एक. दुसरं, जिथं मध्यम वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि तिसरं, जिथं उद्योग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उद्योग आहे. त्या दृष्टीने पुण्याच्या भोवतीची जी प्रोग्रेसिव्ह गावं जर आपण बघितली तर त्यात अग्रगणी बारामती हे गाव आहे. त्यात काही वाद नाही. बरोबर. त्यामुळं पुण्याच्या बाहेर पुणे जिल्ह्यात जर अर्बन ग्राम करायचं झालं किंवा पुढं आनंद ग्राम करायचं झालं तर माझ्यासमोर बारामतीशिवाय दुसरं कुठलं गाव येऊच शकत नव्हतं. कारण गेल्या काही वर्षात बारामतीची जी औद्योगिक प्रगती झालेली आहे किंवा ज्या पद्धतीने तिथं एज्युकेशन हब म्हणून ते आता पुढे येत आलेलं आहे त्यानुसार तिथं असलेला मध्यमवर्गीय लोकसंख्या वाढलेली आहे. त्यानुसार पाहता आमचं जे काही रिसर्च असतो कुठल्याही गावचा किंवा शहराचा, त्यानुसार बारामती हे अत्यंत योग्य शहर किंवा योग्य निवड ठरणार होतं याची मला खात्री होती. सचिनजी, आम्हाला सांगा, पुण्यासोबतच पुण्याबाहेरील इतर शहरांना या गृहप्रकल्पांचा फायदा मिळावा यासाठी बारामती इथे हा अर्बन ग्राम हा गृहप्रकल्प उभा राहिला. तर आम्हाला सांगा, बारामती इथल्या अर्बन ग्रामचं वैशिष्ट्य काय आहे? अपूर्वा, अर्बन ग्राम ही एक कल्पना अशी आहे की जिथं आपल्याला एक कम्युनिटी लिव्हिंग क्रिएट करायचं असतं. बारामतीचा जो आम्ही अभ्यास केला त्यात आम्हाला असं जाणवलं की तिथे एक ऑर्गनाइज लिव्हिंग फॉर्मॅट किंवा कम्युनिटी लिव्हिंग ऑफर करणारे फारसे प्रोजेक्ट नव्हते. आणि त्यामुळं उपलब्ध जी जागा होती बारामतीमधल्या आपल्या अर्बन ग्रामची, त्यात आपल्याला किती नक्की घरं बनवता येतील आणि त्यातलं एक छोटीशी छान सोसायटी कशी तयार करता येईल याचा विचार झाला. आणि त्या दृष्टीने आम्ही तिथं 252 फ्लॅट्स आणि 70 बंगले असा एक फार अभिनव कॉम्बिनेशनचं अर्बन ग्राम तिथं आम्ही साकारला. आणि त्या अनुषंगाने हे अर्बन ग्राम थोडंसं वेगळं आहे कारण त्या गावची एक कल्चर आहे, त्या गावची एक राहण्याची जी विशिष्ट पद्धत आहे ती यात संस्कृती आहे ती यात अत्यंत योग्य पद्धतीने रिफ्लेक्ट होती असं मला वाटतं. ऑन द अदर हँड अगदी जवळजवळ 350 घरांचं एक छान सोसायटी बारामती सारख्या शहरात प्रॉबेबली पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदाच होत असावी. आणि मोठ्या सोसायटीचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते सगळे अर्बन ग्राममध्ये येतातच कारण ते त्याचं स्टँडर्ड फीचर आहे. आणि त्यामुळे कम्युनिटी लिव्हिंगचा जो एक फील द्यायचा आहे, एक सुशिक्षित सुंदर सोसायटी मध्ये राहण्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते बारामतीकरांना मिळावेत त्या दृष्टीने अर्बन ग्राम बारामतीचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. अरे वा. सचिनजी, या अर्बन ग्रामच्या तुम्ही वैशिष्ट्यांविषयी आता बोललातच, पण आम्हाला सांगा की सोयी सुविधा या प्रकल्पामध्ये काय आहेत, आणखी काय या प्रकल्पाविषयी आम्हाला सांगाल? अर्बन ग्राम बारामतीमध्ये पुण्याबाहेरचा अर्बन ग्राम असूनही पुण्याच्या सगळ्या सोयीत असं म्हणलं तर वावगं ठरू नये. बरं. मुळात 7 बिल्डिंग्स, पार्किंग प्लस 7 मजल्याच्या
252 फ्लॅट्स. बरं. त्या फ्लॅटमध्ये 1 बेडरूम, 2 बेडरूम आणि काही निवडक 3 बेडरूम सुद्धा आम्ही अंतर्भाव केलाय या प्रोजेक्टमध्ये. बरं. 7 मजली असल्यामुळे लिफ्ट आल्या. लिफ्ट आली म्हणजे जनरेटर बॅकअप आला. त्याचबरोबर प्लॅनिंग याचं आहे ते अत्यंत व्यवस्थित केलेलं आहे. साईटवर जर कोणी गेलं तर त्यांना ते सॅम्पल फ्लॅट वगैरे बघायला मिळेलच. बरं. जनरेटर बॅकअप, लिफ्ट, क्लब हाऊस. कारण एकूण आपण पाहतो की सोशल फंक्शनसाठी जागा नसते सोसायट्यांमध्ये. क्लब हाऊस आपण देतोय. ग्राउंड फ्लोअरवर पूर्ण पार्किंग अवेलेबल आहे. इंटरनल रोड्स जे आहेत ते कॉन्क्रीटचे असणार आहेत. बरोबर. त्यानंतर याला लागूनच तिथं 70 रो हाऊस आहेत आमच्याच प्रकल्पाचा एक पार्ट म्हणून, पण त्यांचं क्लब हाऊस वेगळं आहे. बरं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या डे टू डे लाईफसाठी ज्या सुखसोयी लागतात, सोलर बॅकअप उदाहरण बरं. किंवा वॉटर पंप्स जे असतात, पाण्याच्या टाक्याचे जे पंप असतात त्यालाही जनरेटर बॅकअप, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या पटकीने आपल्या लक्षात येत नाहीत रोज राहताना. Correct. पण ह्या असणं गरजेचं आहे. कारण एखाद्या वेळेस जर लाईट गेले आणि पाणी जर वर चढलं नसेल तर होणारी पंचायत आपल्याला माहिती आहे. बरोबर. तर त्याच ह्या सगळ्या लहान लहान गोष्टींचा विचार करून इथल्या सोयी सुविधा आपण प्लॅन केलेल्या आहेत. तसंच फ्लॅटची इंटरनल ज्या एम्युनिटीज आहेत त्या सुद्धा एकदम टॉप क्लास आहेत. वेट्रिफाईड फ्लोरिंग आहे, कन्सिल्ड प्लंबिंग आहे, कन्सिल्ड इलेक्ट्रिफिकेशन आहे, जॅग्वार सारखे फिटिंग्स आहेत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने हा प्रोजेक्ट प्रीमियमनेसमध्ये सोयी एम्युनिटीज किंवा स्पेसिफिकेशन्सच्या तुलनेत पुण्याच्या कुठल्याही प्रकल्पापेक्षा डावा ठरणार नाही याची आपण काळजी घेतलेली. अरे वा, अरे वा. म्हणजे थोडक्यात जगण्याच्या ज्या अविभाज्य गरजा असतात रोजच्या दैनंदिन जगण्याच्या, त्या सगळ्या पूर्ण होतील याची संपूर्णपणे तुम्ही काळजी घेतलेली आहे. 100%. अरे वा. मला आज पुढचा प्रश्न जो आहे तो आमच्याबरोबर आज आहेत लक्ष्मण तांबे, व्हाईस प्रेसिडेंट सेल्स, वास्तुशोधसाठी जे काम करतात. तांबेजी, मला सांगा, लोकेशन म्हणून बारामतीच्या या अर्बन ग्रामची काय खासियत आहे, वैशिष्ट्य काय आहेत? लोकेशन अत्यंत प्रॉमिनंट आहे. बारामती म्हटलं की विद्याप्रतिष्ठानाला लागूनच ही आमचं लोकेशन आहे. बरं. तिथून MIDC एरिया फार जवळ आहे आणि अत्यंत मोक्याचं जागा म्हणायला काहीच हरकत नाही आहे. बरं. म्हणजे बारामती दृष्टिकोनातून दिस इज वन ऑफ द बेस्ट लोकेशन असेल. अरे वा. ही भिगवण रोड जे आहे, बारामती भिगवण रोड आहे, ह्या रोडवरती हा प्रकल्प आलेला आहे. बरं. आणि हा पुढील दृष्टिकोनातून अत्यंत प्रॉमिनंट रोड म्हणायला हरकत नाही आहे. योगेश, मला यात ऍड करावं असं वाटतं हो. की बारामतीची ज्यांना माहिती आहे त्यांना तर भिगवण रोडचं महत्व माहितीच आहे. जे आपले पुण्याचे श्रोते आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगायला हरकत नाही की बारामतीचं भिगवण रोडचं जे प्रॉमिनन्स आहे तो पुण्याच्या कर्वे रोडचा प्रॉमिनन्स आहे किंवा डेक्कन जिमखान्याचा आहे. बरं. आणि शहराच्या सर्व भागातनं अत्यंत वेळेत किंवा कमी वेळेत आपण तिथं पोहोचू शकतो. त्या दृष्टीने हे सोयीचं लोकेशन आहे. बरं. आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, विद्याप्रतिष्ठान ही फार मोठी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. ती आपल्या अक्षरशः चालत 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. अरे वा. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र जे आहे, MIDC आहे बारामतीत फार मोठी, त्या कंपन्या आपल्यापासून साधारण एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहेत. बरं. आणि त्यामुळे हे लोकेशन, त्याचबरोबर ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, शॉपिंग असेल, हॉस्पिटल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याही अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे हे लोकेशन सर्व दृष्टीने अत्यंत योग्य लोकेशन बारामतीच्या दृष्टीने म्हणलं तर नक्की आहे. म्हणजे नक्कीच बारामतीकरांना त्यांच्या भविष्यातलं घर घेण्यासाठी अतिशय प्रॉमिनंट, अतिशय सुंदर अशा लोकेशनवर ही अर्बन ग्राम वस्त आहे. आणि त्यामुळे असंख्य गोष्टी तिथनं तुम्हाला हाकेच्या अंतरावर मिळू शकतात. ही या प्रोजेक्टची वैशिष्ट्य आहेत असं म्हणायला हरकत नाही. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सचिनजी, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की या बारामतीमधल्या अर्बन ग्राममध्ये गुंतवणूक करायची असेल तर आमच्या ग्राहकांना भविष्यात काय फायदे मिळू शकतील? आनंदग्राम आणि अर्बन ग्राम ह्या संकल्पना प्रत्येक शहरात रुजावी किंवा ती असावी यासाठी जे काही बेसिक पॅरामीटर्स आम्ही ठरवले त्यात लोकसंख्या, इंडस्ट्री, सध्या असलेले तिथले फ्लॅटचे दर, या सगळ्या पातळ्यांवर बारामती एकदम परफेक्टली फिट होत होतं. आणि त्यामुळं जर गुंतवणूक म्हणून आपण बारामतीमध्ये आज फ्लॅट घेतला तर मला खात्री आहे की पुढच्या 5 ते 7 वर्षात किंवा 10 वर्षात लॉंग टर्म प्लॅनिंग जर आपण इन्व्हेस्टमेंटचं केलं तर पुण्यात जे रिटर्न्स आपल्याला गेले 10 वर्षापूर्वी मिळत होते त्या पद्धतीचे साधारण रिटर्न्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. इनफॅक्ट मला पुढे जाऊन एक पाऊल असं म्हणायचं आहे की ज्या परिसरामध्ये इव्हन पुण्याच्या काही आउटस्कर्ट्सला किंवा बारामती सारख्या शहरांमध्ये जिथं फ्लॅटचा दर साधारण 2,500 ते 3,000 रुपये स्क्वेअर फुटाच्या दरम्यान असतो, ती किंमत वाढायचा स्कोप भरपूर आहे.
बरं. तेच तुम्ही जर 8 आणि 10,000 रुपयाच्या किमतीचे फ्लॅट घेतले तर ते काय 15,000च्या घरात जाण्याची शक्यता फार कमी असते, दुसरं असते. खरंय. आणि त्यामुळं 2,500 ते 3,000, 2,500 ते 3,500 रुपयाची किंमत असलेले जे काही लोकेशन्स आहेत त्याचं अप्रिसिएशन पोटेन्शियल जे आहे ते नक्की चांगलं असतं आणि बारामती त्यात अत्यंत व्यवस्थित त्या सगळ्या व्याख्येमध्ये बसतं. बरं. दुसरं काय की तिथली सोशल लाईफ जी आहे, कल्चरली जे ऍक्टिव्हिटी आहे, कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत बारामतीच्या, एज्युकेशनल हब म्हणून बारामती पुण्याच्या खालोखाल आता उदयास येते. लवकरच होऊ घातलेलं मेडिकल कॉलेज आहे, लवकरच होऊ घातलेलं इलेक्ट्रिफिकेशन आहे. बारामती नीरा रेल्वेचं जे एक प्रोजेक्ट आहे ते आज नाही उद्या उदयास येणार आहे. महत्वाचं काय, बारामती पुणे जो रस्ता आहे तो पालखी मार्ग आहे आणि तोही आता 6 पदरी करण्याचं त्यांचं नियोजन आहे. त्यामुळे प्रॅक्टिकली पाहिलं तर पुण्यातनं निघालात किंवा बारामतीतून निघालात की 2 तासात तुम्ही पुण्यात पोहोचता. त्यामुळे एक सॅटेलाइट टाउन ज्याला आपण दिल्लीचं उदाहरण घेतलं तर नोएडा, गुरगाव, फरीदाबाद अशी शहरं उदयास आली. त्याचप्रमाणे पुणे जर आपण कॅपिटल बघितलं इंडस्ट्रीयल ऍक्टिव्हिटीचं तर बारामती, सोलापूर रोडवरचं दौंड, अगदी मी म्हणेन राजगुरुनगर ऑलरेडी पुण्याच्या जवळ आलेलं आहे. इकडं मुंबई पुणे रोडकडं तळेगाव आणि इकडे खाली पिरंगुट. तर अशा शहरांमध्ये इन्व्हेस्टमेंट नक्कीच फायद्याची ठरते असा एक एकूण रिसर्च आहे. की मला वाटतं श्रोत्यांना अतिशय योग्य पद्धतीनं सचिनजींनी आता ही माहिती पुरवली की तुम्ही गुंतवणुकीसाठी सुद्धा या अर्बन ग्रामचा विचार नक्की करू शकता. पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे तांबे यांना. तांबेजी, मला सांगा, इथल्या घरांसाठी गृह कर्जाची काही सोय आहे का आणि या घरांच्या किमती नेमक्या किती आहेत? आता इथे सगळ्याच बँकांनी इथं कर्ज देऊ केलेलं आहे. म्हणजे HDFC बँक आहे, ICICI आहे, ऍक्सिस बँक आहे, SBI आहे. ह्या सगळ्या बँकांनी ह्या प्रकल्पाला कर्ज देऊ केलेलं आहे. आणि इथं जर किमती तुम्ही म्हटला तर किमती अत्यंत वाजवी किमती आहे. म्हणजे अर्बन ग्राम असून सुद्धा आमच्या किमती अत्यंत वाजवी आहे. म्हणजे साधारणपणे 1 बेडरूम फ्लॅट जो आहे 615-625 स्क्वेअर फीट आहे, हा 18 ते 19 लाखात तुम्हाला तिथे बसतो. त्याच्या उपर 1 रुपयाचा खर्च लागत नाही असं. तिथं नंतर 2 BHK फ्लॅट जो आहे त्या ठिकाणी आमचा एरिया 810, 840 आणि 905 आहे. साधारणपणे 26 लाख ते 28 लाखात तुम्हाला सर्व खर्चासहित तुमचा हा घर तुम्हाला भेटते तुम्हाला असं. आणि आमच्याकडे काही कमी फ्लॅट्स आहेत 3 BHKचे, साधारणपणे ते 1145च्या आसपास एरिया आहे आणि साधारणपणे 34 ते 36 लाखात तुम्हाला ते घर बसतील असं. आता हे जे किमती जिथले आहेत हे अत्यंत, आम्ही तिकडे जेव्हा मार्केट सर्व्हे केला होता तर आम्ही पाहिलं की ह्या ठिकाणी असे प्रकल्प अर्बन ग्राम सारखा प्रकल्प आल्यानंतर बारामतीकरांना ह्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल अशा दृष्टिकोनातून आम्ही ह्या ठिकाणी प्रकल्प राबविला आहे. आणि आम्हाला बारामतीकरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी इथे रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि सचिनजी म्हटल्याप्रमाणे अत्यंत छान लोकेशन आहे. आणि त्यात थोडं मला ऍड करायचं की आता नव्याने येऊ घातलेली आहे लोकल बारामती, दौंड, पुणे, लोणावळा अशी लोकल आल्यामुळं अजून चांगल्या पद्धतीने लोकांना अपडाऊन करायला चांगलं होऊन जाईल असे. म्हणजे कनेक्टिव्हिटी फार वाढणार आहे. आणि आमच्या माहितीप्रमाणे बरेचसे लोक बारामतीतून पुण्यामध्ये दररोज प्रवास करतात, तर ह्या लोकलमुळे सुद्धा बराचसा फायदा होऊन जाईल आणि आमच्या ह्या प्रकल्पाला नक्कीच चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकेल असं. श्रोते हो, सचिनजी आणि तांबेजींनी सांगितलं तसं बारामती शहराची पुणे शहराशी असलेली जवळीक, इथली उद्योगनगरी आणि विद्यानगरी यांच्यामुळे या शहराचं भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही. या भविष्यातील बारामतीसाठी उभारलं जाणारं मॉडर्न अर्बन ग्राम हा राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे यातही शंका नाही. सचिनजी, तांबेजी, आपण आज आमच्या श्रोत्यांना ही मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढील भागामध्ये आणि जाणून घेऊयात आणखीन एका वास्तुशोध गृहप्रकल्पाविषयी आमच्या कार्यक्रमामध्ये वास्तुशोध प्रस्तुत शुभारंभ जगण्याचा. आपल्यालाही घराविषयीचे काही प्रश्न असतील तर आम्हाला या क्रमांकावर कॉल करा 8928773377. नवनव्या स्वप्नांना कवेत घेण्याचा शुभारंभ शुभारंभ शुभारंभ